सुखिया बाबा सुखिया कोई नहीं राजा दुखिया प्रजा दुखिया जन्म दुखिया सुखिया कोई नहीं अनेक लोकांना विचारलं तुम्ही सुखी आहे का हो तर सांगत महाराज सगळ्या गोष्टी सुख आहे पण जे आंतरिक सुख आहे ते कुठंच नाही आणि त्या सुखाची जर तळमळ कुठं असेल तुझे पायी सुख सर्व आहे संतांच्या पायासारखं महाराज सुखी कोणीच नाही आता तुम्ही आम्ही सगळे इथं बसला तर सगळे जण सुखी आहे प्रत्येकाचा चेहरा प्रसन्न आहे नाही का पण घरात गेलो की तेच नाही का नाही का महिला मंडळ तेच गेलेलं तोच स्वयंपाक तेच माणसं तेच गाड्या तेच दुलया नाही असं जगाच्या पाठीवर एकही सुखी नाही महाराज सुखी आहे फक्त इथं ज्याला इथं बसता आलं त्याला समजावं माणसाचा देह पवित्र झाला महाराज आपल्याला अजूनही बोलतो आपल्याला कळलं नाही आणि जगात संतांना ते बोलणं जिंकून घेतलं कारण भक्ती ज्या वेळेस माणसाच्या जीवनात परिपूर्ण होतो सांगायला लागत नाही काय तुकोबाराच्या घरी काय म्हणतो होतो चार गाची जागीरदारी नाही का अपार श्रीमंती महाराज असा काळ आला की तुकोबाराची पत्नी अन्न करता करता मेली नाही का तुकोबाराने हार मानलं का नाही का समयाशी सादर वागे देव ठेविन ऐसे रागे कोण दिवस बसून हत्तीवरी कोण दिवस पायाचा सुभेदार सादर रागे सांगता येत नाही महाराज कोणता दिवस कसा येईल आणि या कलियुगात अजिबात सांगता येत नाही का म्हणून येऊनाच जर आल्यानंतर माणसाला जर आपल्या जीवनाची प्रगती करून घ्यायची असेल तर त्यांना महाराज संतापासून वेगळं होता कामा नाही दत्तगिरी महाराजाला सांगावं महाराज तू माझा स्वामी मी तुझा तू माझा स्वामी मी जाऊ दे तुझी एकची भोंगडी थांबतो कारण महाराज भक्ती परिपूर्ण झाली सांगावं लागत तुकोबाराची जीवनात भक्ती पूर्ण झाली सांगावं लागत तुकोबाराची कीर्ती एवढी वाढली एवढी आवडली वारे हाती भाव सारे सज्जनाची कीर्ती मुंबजाची आता महाराज लोक काय कशाला लागत नाही का काय कीर्तन लावा काय कीर्तन जेव्हा महाराज ज्याच्या जीवनात भक्ती परिपूर्ण झाली होती नाही का काही वेगळीची इच्छा होती का दत्तगिरी महाराजांच्या समोर कीर्तन झालं पाहिजे नाही का परिसर पूर्ण धुवून काढला फक्त गरज का असतो महाराज दत्तगिरी महाराजांना पूर्ण केलं पूर्ण असं ठिकाणी केलं ज्याला पुरुषोत्तम मास म्हणजे त्याच्यात पूर्ण केलं योग आल्याशिवाय
भक्तीत परिपूर्ण झालेले साधक लोक आणि देऊच्या वाटेने निघाले आणि देव गावामध्ये आले आणि 2-4 रेकॉर्ड लोक बसले होते. त्यांना विचारलं म्हणजे का तुकाराम पाटलाचा घर बनतोय. आता असं म्हणतात गुलाबराव महाराज मूर्खासमोर कधी वाद घालू नाही. आणि रिकाम करून त्यांना कुठे तुकोबाला कुठं परमार्थ त्या लोकांनी सांगितलं म्हणजे या गावामध्ये कोणी तुकाराम पाटील नावाचा माणूस नाही. पण ते साधक लोक भक्तीत परिपूर्ण होते. त्यांनी विचार नाही केला आणि पुढे गेले महाराज नाही का. नास्तिक परमार्थिक माणसाने नास्तिक माणसाच्या नादी लागून ज्याला जीवनात मोठवायचा आहे त्यानं फक्त आपल्या जीवनात परमार्थ करावा नाही. आता मी आकोटला गेलो गजात महाराज प्रकटीला कीर्तनाला एसटीत बसलो. एसटीत बसल्यानंतर एक पोरगा कानात हेडफोन घालून चालला आहे तुकारामाचा गाणे आणि त्याला म्हटलं दादा सरक ना. आता सरक ना म्हटलं बरोबर त्याला मला पहिले वोटारूनच पाहिजे. आता त्याला वोटारून कोण पाहिलं असेल त्याला कारण कोणतंच नाही फक्त धोतरवाल्याचा राग असतो म्हटलं ठीक आहे. त्याला वोटारून पाहिलं तर पाहिलं. कंडक्टर ती बाई तिने म्हटलं मॅडम यांना सांगा म्हटलं सरकायला. बाई त्याच्यापेक्षा भारी पण वय आप्पाजी बसलो कुठे आप्पाजी नाही हो मी गेलो त्या पोरापाशी म्हटलं सरक तिकडे. सरकला तो आणि त्याला अळांचोट शब्द वापरला. कोणता अळांचोट. आता अळांचोट शब्द कोण वापरला फक्त धोतर. त्याला माहित नाही धोतरवाल्याला किती ताकद आहे म्हटलं तर म्हटलं अळांचोट. गुलाबराव महाराज म्हणतात मूर्खासोबत कधी वाद घालू आणि दोन्ही मूर्ख सारखे झाले तर वाद लयाला गेल्याशिवाय म्हटलं जाऊ द्या मूर्खासोबत बोलू नये. बसलो आणि विचारलं मग बोलायला लागलं म्हणे का म्हणे तुमचा धंदा गिंदा काय आमचा धंदा याच आहे पद्धतीला जे हाची धंदा गोविंदाची वाढ म्हटलं कीर्तन प्रवचन करतो का राहायला विषय त्याचा म्हणजे महाराज तुम्हाला जेवायला मोठं चांगलं भेटते का डोक्याला लोक आपण काय जेवण दिसते काय म्हटलं दादा भगवंताच्या कृपेने चांगलं जेवायला भेटते पण माझा धन येतो प्रारब्ध आधी भगवंताची कृपा आहे म्हटलं. मग तो पेपरमध्ये कोण भरून राहिला होता आणि महाराज तुम्हाला रामाच्या आप्पाचं नाव माहित असेल ना म्हणजे म्हटलं अळांचोट माणसाला कुठं माहित. तो म्हणे महाराज तुम्ही अळांचोट आहे म्हणजे तुमच्या समोर तो हजारो लोक बसतो म्हणे. म्हटलं असा जागा म्हणजे महाराज सांगा म्हणे रामाच्या आप्पाचं नाव म्हटलं अळांचोट माणसाला म्हटलं नम्र झाला. संत असं म्हणतात माणूस जर नम्र झाला तर त्याच्यावर कृपा केली. नम्र झाला होता त्याने कारण भक्ताचे लक्षण आहे महाराज. गीतेमध्ये भगवान सांगतात एवं सततयुक्ताये भक्तास अंबरी उपासन. भक्ताला सांगितलं म्हटलं अजर राजा लिहि. त्यानं अजर राजा लिहिलं त्याचा थोडं पूर्ण झालं त्यानं मग पाठ ठोकली तरी म्हटलं माझ्या अळांचोट म्हणतात. मी त्याला विचारलं म्हटलं दादा तुम्ही कुठं गेले होते म्हणे महाराज मी आकोटला इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो म्हणे माझं डीएडही झालं बीएडही झालं म्हणे. म्हटलं चांगला. मग तो म्हणे महाराज तुमच्या देवाला सांगा म्हणे मला सर्व्हिस लागली पाहिजे. काय म्हणे तुमच्या देवाला. म्हटलं खूप झालं कडे. म्हटलं सांगतो फक्त अमरावतीचं आता त्याला अमरावती बोलत चालत गाडी कोण घेतली वरुड मोर्शीला अमरावती वरुड लागली काय कर आणि महाराज तुम्ही सांगा ना म्हणे मला सर्व्हिस लागली पाहिजे. म्हटलं दादा मला चहा पाजून दे. त्याच्या पैसे मी चाही केलं गाडी कोण घेतली. दैवगाला मला त्या दिवशी एवढं चांगलं कर्म त्याच्यावर कंडक्टर माझा मित्रच होता. म्हटलं राहो नितीन भाऊ किती वेळा आणि महाराज 2 मिनिटं आणि महाराज तुम्ही गाडीत बसून राहिले सांगा म्हणे तुमच्या देवाला. मग त्याच्या हातात हात घेतला आणि देवाला सांगितलं म्हटलं पांडुरंगा तुला माहिती शपथ आहे म्हटलं याला सर्व्हिस लागते. त्याला इथून आपल्या हरकत झाला म्हणजे महाराज काय बोलता म्हटलं नालायका धर्माच्या माणसासोबत तुला चांगलं बोलता येत नाही. उद्या तू मास्तर झाला काय
विषय तो त्यांचा झाला नारायण न आवळे तुळशीच्या वाट्याला एवढे भांडण तल्लीन झाले होते. 7 लोक येऊन उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर महाराज अर्धा तास झाला, 1 तास झाला. तुकोबाराच्या पत्नीनं पाहिलं आणि विचारलं म्हणे का हो कुठून आले? घरून आलो मी का पूर्व झाले दारुण या बरे येतोरी होती हेच कारण. आम्ही काही कारण नाही, आम्ही फक्त आमच्या जीवनात सुख नाही आणि सुखाची व्याख्या विचारण्यासाठी आम्ही तुकोबाराच्या भेटीसाठी आलो. त्यावेळी तुझ्याकडे सांगितलं म्हणजे दिवसभर जर उभे राहिले तर तुकाराम महाराज तुमच्यासोबत बोलणे नाही, कारण ब्रह्मानंद लागली काळी हो न देवाला सत्ता. कारण ज्याच्या जीवनात परमात्मा प्राप्त होतो त्याला काही फरक नाही, नाही का? संसार असो प्रपंच लयालो, नाही का? कारण महाराज एवढी श्रीमंती असताना स्वतःचा संसार लयाला घातला तुकोबारा आहे. महाराज साधक लोकांना आर्तता होती की तुकोबारा आमच्यासोबत बोलले पाहिजे. जिजाबाईने सांगितलं की कशाचा विचार करू नका, तुम्ही जर भक्तीत परिपूर्ण असाल तर तुकोबाराचे हात धरा, अनुभव करा. साधक लोक भक्तीत परिपूर्ण झाले होते, कशाचा विचार न केला तुकोबाराचे हात धरले आणि तुकोबाराला भानावर आणलं. आणि ज्यावेळेस तुकाराम महाराज भानावर आले, तुकोबाराच्या जीवनात जो चेहऱ्याला आनंद भेटला, साधक लोकांनी सांगितलं म्हणजे महाराज या आनंद कुठे भेटते? त्यावेळेस तुकोबारा सांगतात तो आनंद कुठे भेटत नाही, त्याचं कारण एकमेव कोणतं असं अभंगाचं पहिलं चरण. कंठी धारेला वृंदावने, कंठी
द्या, कारण तुमचा आमचं मूळ शिव आहे, नाही का? प्रमाण देतो शिव प्रभू रामचंद्र वनवासामध्ये गेले, एका बाईच्या 3 डाव पाया लागले. काय त्या बाईचं नाव? प्रभू रामचंद्र वनवासामध्ये गेले त्यावेळेस एका बाईच्या 3 डाव पाया लागले. काय त्या बाईचं नाव? हा, तुम्ही भागवत कीर्तन रामायण ऐकता ना? काय त्या बाईचं नाव? हा, काही माहित नाही. का गए तो का नाही, क्या लाया तो? तुमच्या लक्षात रमून राहिलं ना, आमचा गेम जमून राहिला. प्रभू रामचंद्र वनवासामध्ये गेले, एका बाईच्या 3 डाव पाया लागले. तिचं नाव आहे लोपामुद्रा. काय? लोपामुद्रा. ती बाई आहे प्रतिवता. का म्हणे प्रतिवता? तिची देवावरी सदा. जगाचा मालक प्रभू रामचंद्र स्वतःच्या पत्नीची ध्यान धारणा पूर्ण होण्यासाठी सूर्याला कुठून दाखवलं. सूर्य थांबला, नाही का? तिला म्हणतात त्या बाईनं पण टाकावं महादेवाच्या पिंडीवर, नाही का? तुम्ही म्हणा महाराज आमचा बुवा लेझिम खेळते तरी त्याच्या पाया लागतात. लेझिम समजते ना? लेझिम तरी त्याच्या पाया लागतात. त्याचं नाव आहे शास्त्र. आणि सीता मातेने ते पाहिलं. सीता मातेने विचारलं प्रभूला, म्हणे का तुम्ही जगाचे मालक त्रिभुवनाचे राजा आहे आणि साधारण बाईच्या पाया लागतात? कारण प्रभू रामचंद्रांना सांगितलं, म्हणे बाई जरी साधी दिसते पण हिची देवावर सत्ता आहे. त्या बहिणी पाणी टाकून मला वर्म चुकला, नाही का? आपली मनमानी भक्ती झाली. कळे सया धर्म ऐका सांगतो रे वर्म, माझ्या विठो बाचे नाम होयाता कविया वाटा पाहिजे तो वर्म. मला देवाला भक्ती आवडते पण साधी भक्ती हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे तरी काळा, नाही का? देवाला आपली भक्तीच राहिली महाराज. आपली भक्ती म्हणजे मनमानी भक्ती आहे, नाही का? त्या बळीने जर तसं केलं आपण तसं करतो, त्या माणसाने तसं केलं तसंच करतो. देवाला अशी भक्ती आवडत नाही. साधी भक्ती करा, नाही का? देवाच्या दरबारात किती पंगत दिली म्हणजे देव खुश होईल, नाही महाराज? देवाला एकच पाहिजे, आवडी देवाशी तो एक प्रकार नामाचा उच्चार. देवाला आवडत नाही. कुटुंबाला साधा प्रकार विचारला, महाराज तुम्ही आनंद कसा प्राप्त केला? त्या कुटुंबाला सांगितलं, आम्ही त्याला बोललो कळती धरिला कृष्ण मणी. आणि मण्यात अनेक प्रकार आहेत. मणी म्हणजे महाराज आपल्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा मणी म्हणजे दत्तगिरी महाराज. सर्व कारण ज्यावेळेस माणसाला आयुष्य भेटलं त्यावेळेस माणसाचं आयुष्य अल्प आहे. अल्प आयुष्य
आज कुत्र उठलं आणि कुत्र्यानं माणसाला 20 वर्ष दिले 40 आणि 20 हा 6 मग उठला